मन मंदिरा गजर भक्तीचा. मन तिथे जाणायला गेल्यानंतर उन्मन होतं, स्थिर होतं मन. काय हो, काय झालं? नाही, काय लक्षात आलं नाही. मन काय झालं? उन्मन. पुढचं सांगू का? चित्त चैतन्य आणि बुद्धी बोध. काय पालट होतो? मन उन्मन, चित्त चैतन्य आणि बुद्धी बोध. म्हणून या ठिकाणी म्हणायचे, तू काही करायला जाऊ नकोस, पण जे मनाचे मनन आहे ते ब्रह्म, जे डोळ्यास पाहता येत नाही पण जे डोळ्यास पाहते, जे कानास ऐकता येत नाही पण ज्यामुळे कान ऐकतो, प्राणास श्वासोश्वास करता येत नाही पण प्राणाचा श्वासोश्वास करते, तेच ब्रह्म. काय शब्द ऐकला का? प्राणाचा श्वासोश्वास करते. काय भाषा आहे, काय विवरण आहे. प्राणाचा आपण काय म्हणतो? श्वासोश्वास म्हणजे प्राण, बरोबर आहे ना? प्राणाचा श्वासोश्वास कोण करतो? तो ब्रह्म. आता सांगा पो, कोण करतो? मलाही माहिती नाही, पण करतो एवढं खरं. श्वासाचा श्वास, प्राणाचा प्राण, मना श्रीराम मनाचे निजमन, श्रीराम चित्ताचे चैतन्यगण, श्रीराम बुद्धीचे समाधान, विवेके सज्ञान श्रीराम. मनाचे निजमन, चित्ताचे चैतन्य. काय सांगतायत? कोण श्रीराम आहे? तसं इथे अमुक आहे असं सांगता मला येणार नाही म्हणाले. हे ब्रह्मात्मा आत्मा स्वयंभू ज्योतिस्वरूप आहेत. बघा आता वारकरी संप्रदायात कसं आलं बघा. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि ते हे मूर्ती उभी विठेवरी. काय सांगतायत? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि ते हे मूर्ती उभी विटेवरी. किती सुंदर विवरण केलंय. त्याला रूप नाही, नाव नाही असा जो, नाही का? कोण आहे तो? ज्याला रूप नाही, नाव नाही, तो हा रे श्री हरी पाहिला डोळेवरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे मूर्ती उभी विटेवर. बरोबर आहे ना? मग आता ज्याला रूप नाही, नाम नाही, एक माझ्याशी वाद घालायला आला. अजून मला आठवतं, 52 चाळ मुंबई, तिथे माझे कार्यक्रम होते सुरुवातीच्या काळामध्ये. आणि प्रवचन झालं. त्याला सवयच होती, प्रत्येक महाराजाचं प्रवचन झालं की 7-8 लोक बरोबर घ्यायचे. जुन्या काळचा माणूस, काळा कोट, उंच टोपी, फरची, आणि प्रत्येक महाराजाला अडवायचं. आणि मग आजूबाजूचे जे कोंडाळ असायचे ते हे 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 करायचं. मला म्हणाले, बाबा महाराज, तो तुमचा अभंग आहे, ज्याला रूप नाही, ज्याला नाम नाही असा मी डोळ्यांनी पाहिला. नाही का? ते म्हणाले, ज्याला रूप नाही, नाम नाही असा देव मानतात, आणि तुम्ही विठ्ठल कसा मानता? म्हणून आम्ही विठ्ठला मानत नाही. तर किती अवघड आहे बघा. म्हटलं काय आहे? तुम्हाला अर्धा अभंग पाठ आहे, पुढचा अभंग माझ्या गाथ्यात आहे. त्याच्यात असं लिहिलं आहे, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, पण ते हे मूर्ती उभे विटेवरी. ते असंच बघू लागलं माझ्याकडे. म्हटलं पुन्हा येताना लोकांना अडवण्याकरता अर्ध्या अभंग पाठ करून येऊ नका, पूर्ण करून या. माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, पण लोकाला अडवणं हा परमार्थ नव्हे. म्हणला येतो. उठताना म्हणलं, पोरगं लय दिसतंय. काय? हां, बोललंय, लय हुशार दिसतंय पोरगं. अरे कशाचं पोरगं काय? अभंग पाठ करायचे नाहीत, काही नाहीत, अर्धवट सांगायचं नाही का? हां, तो हा रे श्री हरी, अरे असा जो आहे, ज्याला नाम नाही, रूप नाही, गंध नाही, असा जो आहे, पण तोच ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, पण ते हे मूर्ती उभी विटेवरी.
कशाकरता सांगितलं? वारकरी संप्रदाय सुद्धा पांडुरंग हा ज्योतीची निज ज्योत आहे. पूर्वीच्या काळी असं होतं, एक दिवा असा असायचा की जो विझवायचाच नाही, आणि त्या दिव्याने बाकीचे दिवे संध्याकाळी पेटवायचे. आणि एका दिवळीमध्ये, दिवळी शब्द कळला का तुम्हाला? हां, जे जुने लोक असतील ना, असं गोल आणि ते पांढऱ्या मातीची भिंत, त्याच्यामध्ये असं गोलाकार केलं, त्याला दिवळी म्हणतात. आणि तिथे ती पंती ठेवलेली असायची, मग तेल त्या भिंतीवर असं उघडलेलं असायचं, म्हणजे वारा लागू नये एवढ्याकरता ती दिवळी. काय मग ती त्याच्यात मात्र लक्ष सगळ्याचं तेल घालायचं. मग संध्याकाळ झाली की प्रत्येक खोलीमध्ये मग एक एक दिवा लावायचा, ते घ्यायचं आणि त्याच्यावर पेटवायचं. ज्योतीची निज ज्योत. हां, तसं या ठिकाणी आता भाग असा आहे की मनुष्य, एकदा काय झालं, जनक राजाच्या दरबारमध्ये याज्ञवल्क गेले, गुरुच होते त्यांचे. ह्या 2 वर्जन आहेत बरं का या गोष्टीच्या. काय पौराणिक कथा ज्या आहेत किंवा उपनिषद कथा आहेत, त्याला 2 तऱ्हेने सांगितलं गेलेलं आहे. आणि जे 2 तऱ्या मला माहिती आहेत तेवढं तुम्हाला सांगतो. ते म्हणाले, का हो, जीवनाची ज्योत कोणची? जनकाने प्रश्न विचारला, जीवन ज्योत कोणची? याज्ञवल्क म्हणाले, सूर्य. दिवस होता, सूर्य. दिवस मावळला, पुन्हा प्रश्न विचारला गेला, जीवनाची ज्योत कोणची? ते म्हणले, चंद्र. माझं बोलणं कळलं का? काय म्हणले? चंद्र. अवघड आहे सगळे हे, ऐकायला बरं वाटतंय तुम्हाला. चंद्र अशी आज्ञा. कारण सूर्य अस्तंगत झाल्यानंतर चंद्राच्या प्रकाशावर मग चंद्र सूर्य मावळल्यानंतर कोण ज्योती? असे फिरून विचार. अग्नी असे सांगितलं. अग्नी असे याज्ञवल्काने उत्तर दिले. पुढे अग्नीचा अभाव हीच ज्योत असते. पण हे सर्व नसताना कोणती ज्योत? या प्रश्नावर शेवटी आत्मा, आत्मसत्ता हीच निज ज्योत आहे. हा एक झालं. आता पुढचं तुम्हाला चटकन कळेल. एक मुलगा याज्ञवल्काकडे गेला. आणि म्हणाला, महाराज जीवनज्योत कोणची? ते म्हणले, सूर्य. तो घरी गेला. गुरुच्या शब्दावर आक्षेप घ्यायचा नाही. दिवस मावळला, पुन्हा आला. बघा आता ही लवकर पटणारी आहे. ते म्हणले, चंद्र. ठीक आहे. त्यांनी काय करायचं? दिवसा सूर्याला पुजायचं आणि रात्री चंद्राला. अमावस्या आली. अमावस्या आल्यानंतर चंद्रही नाही आणि सूर्यही नाही. आता काय करावं? गेले पळत 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 पळत. अहो म्हणले, महाराज चंद्रही नाही आणि सूर्यही नाही, पुढे काय? ते म्हणले, हा बघ दिवा आहे ना, दिवा पेटून ठेवला होता तिथे. हां, ही जीवनज्योत. आक्षेप घ्यायचा नाही. पण पुढे काय गंमत झाली माहिती आहे का? जोरात वारा आला आणि ती ज्योत मावळली. म्हणले, महाराज आता कोणची ज्योत? ते म्हणले, ज्योत गेली हे कशात दिसलं तुला? म्हणून म्हटलं हे चांगलं चटकन कळेल. दिवा नाही हे कोणत्या दिव्यात बघितलंस? दिवा नाही या ज्योतीमध्ये बघितलंस, ती जीवन ज्योत. कळलं का? नवल हा प्रकाश प्रकाशा वेगळा, झाकिलिया हे डोळा पुढे दिशे. नवे हा उदयलेला, नवे हा मावळेला, आत्मतेजे केला उदो नित्य. नवल हा प्रकाश प्रकाशा वेगळा, झाकिलिया ही डोळा पुढे दिसे. कळलं का नाही?
कशाला पाहिजे? प्रयोग इथेच करा की, डोळे झाका, बाबा महाराज दिसतो की नाही बघा. तुम्ही बघायचं नाही तर जास्ती दिसेल उलट. असताना माझ्याकडे बघता बघता मागच्या चित्रांच्यावर जाईल, पांडुरंगावर जाईल, माझा फोटो आहे, दुसरा फोटो आहे, माऊली आहे, सगळीकडे जाईल. पण डोळे झाकल्यानंतर बघायचं नाही म्हटलं तर झाकिलिया ही डोळा पुढे दिसे. काय गंमत आहे. कितीतरी दृष्टांत देता येतील. हा आवडीचा पूर्वीपासूनच विषय आहे माझा. कार्यक्रमावर रात्री 12 वाजता घरी गेले. पाहुणे होते, ते पुढे चालायला गेले जिन्यावरून. ते म्हणले तुम्ही जाऊ नका म्हणले. म्हणले का? नाही म्हणाले बटन कुठं आहे तुम्हाला माहिती नाही. काळोख होता एकदम. त्यांचा बरोबर हात गेला आणि त्यांनी बटन लावलं आणि दिवा लागला. बटन लागल्यानंतर दाबल्यानंतर दिवा लागला हे सत्य, पण बटन कोणत्या दिव्यात लावलं हे सांगा. अगदी सोपं. आज घरी गेल्यावर सुद्धा कळेल. माझं म्हणणं कळलं का? घरी गेल्यावर सुद्धा कळलं. दुसरा दृष्टांत. हे जे अंध आहेत स्वभावता जन्मजात, हो त्यांना काय गंमत आहे हो. कसं काय कळतं? कसं काय दिसतं? नाही म्हणजे दिसतं म्हणू का न दिसतं म्हणू? अहो दिसतंच. दिसतं, नाही दिसत असं कसं म्हणू? मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं, माझं गिरगावून बोरिवलीहून 2 आंधळे येते होते, जन्मांध. बोरिवलीहून माझ्या प्रवचनाला करेक्ट 7ला यायचे, पायरीवर बसायचे. प्रवचन झाल्यानंतर गर्दी जायचे, थांबायचे आणि चालत चालत हळूच माझ्या व्यासपीठाजवळ यायचे. पायावर बरोबर ज्याला दिसतं तो तरी पाय माझे चुकायचा, पण ह्याला न दिसता बरोबर पायावर डोकं ठेवायचे. मी त्यांना विचारलं, राग मानू नका म्हटलं बाबांनो, पण हे कसं काय तुम्हाला? ते म्हणले कसं काय कळतं हे आम्हालाही कळत नाही, ते कळून घेण्याकरता तुमच्याकडे येतो. कसं दिसतं? तुमच्या आवाजाच्या रोखाने आम्ही येतो आणि आम्हाला कळतं की तुमचे पाय कुठे आहेत. इथे आल्यानंतर पाय दिसतात म्हणून बरोबर पायावर डोकं ठेवतात. डोळ्याचा डोळा उघडीला येणे, लेविले लेणे आनंदाचे. नामदेवराय म्हणतात, गुरु अनुग्रह झाला म्हणजे काय झाला? ओवी सांगू का भागवतातली? दृष्टीचे देखणे, देखणे तेच मुख्य ज्ञान. दृष्टीचे देखणे, देखणे तेच मुख्य ज्ञान. जे दिसतंय ते कशाने दिसतंय? दिसतंय ते दिसतंय का? पण दिसतंय ते कशाने दिसतंय? हे दिसतंय का? काय म्हटलं मी? दिसतंय ते दिसतंय, पण दिसतंय ते कशाने दिसतंय? हे दिसतंय का? आम्हाला दिसलं, आमचं काम संपलं. संतांचं तिथे संपत नाही. दिसतंय पण ते कशाने दिसतंय? हे दिसण्याचा शोध, दिसावं ही इच्छा ना. मी ही प्रवचनं कुठे चाललो आहे आपण? हळूहळू हळू. नाही बघा ना, दिसतं का? नाही दिसत. बरोबर दिसतं की घरातली प्रत्येक वस्तू दिसते. सासू प्रवचनाला आली होती, सुरेला काही मिळेना, तिथून फोन लावला. अहो सासूबाई, ते मगाशी त्यांनी दिलेले पैसे तुम्ही कुठे ठेवले? अगं मी तुला सांगत विसरले, ते वरचा डबा आहे ना त्याच्या खाली ठेवलेले. ती त्या डब्याला 3दा हात लावली पण तिला दिसले नाही. आणि ही डब्याला न हात लावता प्रवचनात बसून सांगते, काय दिसलं? आजी म्या ब्रह्म पाहिले. खरंच आहे, ब्रह्म पाहिले. अहो दिसत नाही ते करेक्ट सांगणं न बघता आणखीन काय आहे? कशाने दिसलं? हे दाखवणारा कोण आहे? काय? आणि पुढे काय झालं? काय म्हटलं मी? दिवा विजला. दिवा विजला हे कोणत्या प्रकाशात दिसलं सांग? देखिजे ना न देखिजे ऐसी दशा, जेथ जे पदे ते ते दर्शन माझे साचो कार्य. तेच दिसणं न दिसणं जिथून प्रकाशित होतं. दिसतं हेही दिसतं, दिसत नाही हेही दिसतं. आणि हे ज्याच्याने दिसतं ती जीवनज्योत आहे. ती जीवनज्योत आहे, तोच आत्मा आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, अरे जीवनज्योत म्हणजे काय? या हृदयस्थ ज्योतिरूप
नामानेच शाश्वत सुख व शांती प्राप्त होते असे नाचिकेतास सांगितलं. हीच आत्मज्योत, हीच जीवनज्योत. जळात, डोळ्यात, अगर आरशात. सुंदर, हे पण सुंदर आहे, फार सुंदर आहे. इंद्र गेला, इंद्र आणि विरोचन गेले ब्रह्मदेवाकडे. ते म्हणाले आम्हाला जरा हे देव दाखवा. ते म्हणले त्यात काय, पाण्यात प्रतिबिंब दिसतं, आरशात प्रतिबिंब दिसतं, कुठच्याही ठिकाणी जे प्रतिबिंब दिसतं तो देव. विरोचनाला चटकन पटलं, त्याने ठीक आहे मान हल्ली गेला निघून. इंद्राने बघितलं, दिसलं बरोबर आहे, हात जोडले. पण इंद्रच तो म्हणला आता ह्याला दागिने घातले तरी तसंच दिसणार. नाक वाकडं झालं तर तसंच दिसणार. मग वाकड्या नाकाचा देव म्हणावा का? माझं म्हणणं कळलं का? आत्ता बरोबर आहे, मी दिसतोय, पण वाकड्या नाकाचा देव म्हणावा का? काय म्हणावं? कशाला देव म्हणावं? नीट लक्षात घ्या. आपल्याला संतांच्यामुळे फार सुखी स्वस्थ झालं, अतिशय कळायला लागलं. मग सांगितलं स्वप्नातला देव, मग सांगितलं झोपेतला देव. कुठपर्यंत गेले शेवटी. आणि याच्याकरता कळलं का तुम्हाला, हे जे एक गोष्ट प्रश्नाचं उत्तर पुन्हा पुन्हा देण्याकरता 32 वर्ष त्याला ठेवून घेतलं. जा तपश्चर्या कर. आरशातलं सांगितलं, नाही कळलं, ते म्हटले असं आहे, मग जा तपश्चर्या कर. मग पुढचं सांगितलं, मग त्याच्या पुढचं सांगितलं, आणि शेवटी सांगितलं हे जे विचारतोय की हे कोण आहे, तो सांगणारच तो आहे. काय आपल्याला संतांनी फार सोपं केलं. सोपे वर्मामा सांगितले संती. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले तेव्हा त्यास 5 वर्ष तप करण्याची पाळी आली. आणि ती पाळल्यानंतर त्यास प्रजापतीने देहाचे अधिष्ठान परमज्योत आत्मा, तोच तुझा आणि माझा. मन मंदिरा गजर भक्तीचा.